कुठल्याही पिकाचं उत्पादन घेताना प्रामुख्याने महत्त्वाचा विषय आहे की त्या पिकाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आणि हवा खेळते आणि प्लांट पॉप्युलेशन अधिक असणं हे गरजेचं आहे. आता कोरडो कापूस घेता तुम्ही. आता कोरडो कापूस घेताना शेतकरी जेव्हा मला कॉल येते तर भाऊ म्हणते की बा आमचं जमीन हलकी आहे, पाण्याची व्यवस्था नाही. मग तुम्ही जे अंतर सांगता हे आम्हाला जमते का? मग त्यांना जर आपण प्रश्न विचारला बा तुम्ही किती बाय किती लावता? आता कोरडो मध्ये शेतकरी लागवड करताना जसं काका म्हणले 4x2. आता 4x2 मध्ये झाडं किती बसतात तुम्हाला माहित आहे का? आता कसं आहे, शेती करताना आपल्याला गणिताने शेती करावी लागेल. 1089 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा, 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर क्षेत्र 40 गुंठे म्हणतो. काही लोक बिघा 30 बिघाचं असते, ते वेगळा विषय. आता याच्यामध्ये 40 गुंठे क्षेत्र असताना आपण 4x2 लावलं तर 4 दुनी किती झालं? हा, 4 दुनी किती झालं? 8. आता 43,560 भागीला जर आपण 8 केलं तर झाडं बसतील 5,445 एका एकरमध्ये. पण मी जर तुम्हाला सांगितलं बुवा कोरडो तुमचा प्लॉट आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो उत्पादनाची, फक्त तुम्ही अंतर मी सांगतो ते आणि पहिलेपासून शेवटपर्यंत नियोजन करा. तुम्हाला जर मी सांगितलं कोरडोमध्ये 4x6x1 लावा, पण तुम्हाला 4चा पट्टा म्हणलं की बापरे, तुम्ही विचार करता तुमचा शेजारी तुम्हाला हे अंतर लावलं की म्हणजे एका तास विसरलं का? काही लोक मग राहते तुमची टिंगल करते तर मजा घेते, तर मग एका तुम्ही ट्रॅक्टर न्यायले का आणि याच्यात का बैल बास टाकून झोपायचं का? आपल्याला उलटा सुलटा आपल्या माघाऱ्या बोलते. तर त्यांना जर मग आपण विचारलं बा तुम्ही किती बाय किती लावता? 4x2 लावता. 4x2 मध्ये बसायला झाडं तुमचे 5,445. मी जे तुम्हाला अंतर सांगले 1 पट्टा 4चा 1 पट्टा 6 आणि प्लांट टू प्लांट 1 फूट. आता 4 आणि 6 किती झालं? 10. 10 निम्मे 5. 5 स्क्वेअर फूटवर एक लाईन आली तुमची, समज एक झाड आलं. 43,560 भागीला जर आपण 5 केलं तर झाडं बसते तुमचे 8,712. आता 8,712 जास्त झाडं आहेत का 5,000 झाडं जास्त आहेत? 8,000 जास्त आहेत ना. मग तुमच्या शेतामध्ये अंतर मोठं जिथं आहे तिथं सूर्यप्रकाश जास्त भेटेल का अंतर कमी आहे तिथे जास्त भेटेल? जास्त अंतर असेल जास्त सूर्यप्रकाश भेटेल ना. पण तुम्ही काय करता, कमी अंतर लावता 3x1 4x1. मग तुम्ही मार त्याच्यात बुरशीनाशक भारी भारीचे पाते गळू व्हायले. मग अशी गरमी आली किंवा मग हवा आली किंवा मग ऊन पडलं, पाऊस पडला का पाते गळ थांबतच नाही. मग तुम्ही भारी भारीची औषधी मारता त्याच्यावर, प्लॅन्डोफिक्स मार, हे मार ते मार. अशा कंडिशन मध्ये तुम्ही काही जरी मारलं तरी तुमच्या शेतामध्ये जर हवा आणि सूर्यप्रकाश झाडाला मिळत नसेल तर पाते थांबत, त्याला फेविकॉल लावून ठेवलं तरी थांबत नाही पाते गळायचं. सगळ्यात मेन त्या पिकाला सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा. आता हे करत असताना आपल्याला झाडाची संख्या अधिक बसायला पाहिजे, सूर्यप्रकाश अधिक मिळायला पाहिजे, प्लांट पॉप्युलेशन सुद्धा जास्त बसायला पाहिजे. त्यासाठी हे अंतर व्यवस्थापन महत्वाचं आहे.